यंदाच्या वर्षीच्या गणेश उत्सवामध्ये कोकणवासियांचा सुखकर आणि सुरक्षित प्रवास होण्यासाठी पालघर विभाग एसटी महामंडळाने 570 विशेष बस जे आहेत त्या कोकणात सोडलेल्या आहेत आणि त्यापैकी विरार पूर्वेच्या मनवेलपाडा विभागामधून 570 पैकी 397 बस जे आहेत त्या कोकणासाठी रवाना होत आहेत। मी आता मनवेलपाडा विभागामध्ये आहे। या परिसरामध्ये सगळीकडे आपण जर बघितला तर लालपरी ह्या जे आहेत एसटी महामंडळाच्या उभा असताना दिसत आहेत। 23 ऑगस्ट पासून ज्या ह्या लालपरी ज्या आहेत ह्या कोकणामध्ये सोडण्यात येत आहेत। याचप्रमाणे नालासोपारा आणि वसई नवघर या बसस्थानकामधून सुद्धा एसटी च्या बसेस ज्या आहेत ह्या कोकणामध्ये सोडण्यात आलेल्या आहेत। पालघर विभागाने एकूण 580 विशेष बसचं नियोजन करण्यात आलेलं होतं आणि त्यासाठी नागपूर, अमरावती, रत्नागिरी आणि पालघर मधल्या अशा एकूण 580 बसेसचं जे आहे या विशेष बसचं नियोजन लावलेलं होतं। त्यापैकी 570 बसच्या ज्या आहेत या अधिकृत नोंदणी होऊन त्यांचा ॲडव्हान्स जी रक्कम जी आहे भाड्याची ती सुद्धा पालघर विभागाकडे देण्यात आलेली आहे। या सर्व 23 ऑगस्ट ते 26 ऑगस्टच्या दरम्यान जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये कोकणवासीय जो आहे हा गणेश उत्सवासाठी आपल्या गावी परतत आहे आणि वसई, विरार आणि नालासोपारा या परिसरामध्ये कोकणवासीय असल्यामुळे त्यांच्या प्रवासाची सर्वच राजकीय पक्षासह एसटी महामंडळाने सुद्धा व्यवस्था केली असल्यामुळे कोकणवासियांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।